नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। कोंडगाव येथील माजी उपनिरीक्षक पोलीस यांच्या घरी गजाननाची स्थापना, गणपती बाप्पाची स्थापना व मुकादम परिवाराच्या वतीने मुकादम यांनी दिलेला इंटरव्ह्यू। सर्व मुकादम परिवार तू बसून काय वाटलं? रमेशजी मुकादम, आपल्या इथे 5 दिवसासाठी गणेशाची स्थापना करण्यात आली। गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा अर्चा, त्या निमित्ताने आपण काय नागरिकांना काय संदेश देणार आहात? नागरिकांना संदेश असा की गणेशोत्सवाची स्थापना टिळकांनी केली होती। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समाजातील लोकांनी एकत्र यावं आणि ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध एक सामूहिक आंदोलन व्हावं आणि देशाला स्वातंत्र्य मिळावं, त्या दृष्टीनं हा गणेशोत्सवाची स्थापना झाली होती। तसंच आता उद्देश आहे लोकशाही टिकवण्याचा संदर्भ आहे। जी लोकशाही मिळालेली आहे, आपल्या लोकशाही सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखून जनतेने साजरे करावे। सण आणि उत्सव हे आपल्या घरापुरती मर्यादित ठेवा, ज्याने जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण होणार नाही अशी भूमिका सर्वांनी घ्यावी आणि सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन प्रत्येकाने हा गणेशोत्सव सण साजरा करावा, हीच अपेक्षा आहे। आपण नागरिकांना काय संदेश देणार आता सध्याच्या परिस्थितीमध्ये? सध्याची परिस्थिती, नागरिक जे आहेत, नागरिकांनी आपुलकी प्रेम हा भावना जपणं गरजेचं आहे। त्यांचं जे कर्तव्य आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी नागरिकांचं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य नागरिकांनी पार पाडलं पाहिजे। देशाबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे, वडीलधाऱ्या माणसाबद्दल आदर ठेवला पाहिजे आणि सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था ठेवून उद्योगधंदे करून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे, हीच अपेक्षा आहे। चला मॅडम,